नमस्कार, मी यामिनी दळवी. आजच्या पुढारी फोकसमध्ये तुमचं स्वागत. आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे ती संतांची, उदार मतवादी विचारांची. ही परंपरा वारकरी पंथाची असो किंवा महानुभावी पंथाची, या मातीची परंपरा ही नेहमी पुरोगामीच राहिली आहे आणि त्यामुळे इथे अंधश्रद्धेच्या विरोधात कायमच विरोधाची भूमिका राहिली आहे. या मातीमध्ये अंधश्रद्धेच्या विरोधी भूमिकेसाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांसारख्या लढवय्यांनी आपलं रक्त सुद्धा सांडलंय. तरी सुद्धा गेली काही वर्ष याच मातीमध्ये बुवाबाजीचं प्रमाण वाढताना दिसतंय. त्यातही उत्तर भारतामधून येणारे काही बाबा इथल्या श्रद्धाळूंना भुरळ घालताना दिसतात आणि त्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांच्या बुद्धीसमोर झापड आली आहे अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. आजच्या फोकसमध्ये महाराष्ट्रामध्ये वाढणाऱ्या उत्तरेतील बाबांच्या वाढत्या प्रभावाचा आणि त्यामागील कारणं आणि परिणाम यांचा वेध घेणार आहोत. संत श्री नामदेव जी महाराज का पावन पवित्र मंदिर विद्यमान आणि या सगळ्या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी पुण्याच्या प्रतिनिधी भाग्यश्री जाधव आपल्यासोबत आहेत. सोबतच अनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यासोबतच पुण्यामधले भाजपचे सरचिटणीस पुनीत जोशी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर एकंदरीतच या सगळ्या विषयी आपल्याला चर्चा करायची आहे. मात्र सुरुवातीला जाणून घेऊयात बागेश्वर बाबा आहेत तरी कोण. धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे धार्मिक प्रवचनकार आहेत. बागेश्वर धाम सरकार आणि महाराज म्हणून ते ओळखले जातात. मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील गाहा गावच्या बागेश्वर धामचे ते पीठाधीश आहेत. धीरेंद्र शास्त्रींचा जन्म हा 4 जुलै 1996 रोजी झाला, म्हणजे सध्याचं त्यांचं वय 27 वर्ष. तर बागेश्वर महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी BA पर्यंतचं शिक्षण सुद्धा घेतलंय आणि पुढे आजोबांच्या सांगण्यानुसार शास्त्री हे वयाच्या 9व्या वर्षापासून बालाजी महाराज यांच्या सेवेमध्ये दाखल झाले होते. तर संन्यासी बाबा आणि धामचा महिमा हा लोकांमध्ये पसरला. त्यामुळे मंगळवारी आणि शनिवारी लाखो भाविकांची बागेश्वर धामला भेट दिली जाते. तर गावांच्या नंतर शहरांमध्ये सुद्धा बागेश्वर बाबांच्या दिव्य दरबाराचं आयोजन केलं जातं. सोबतच रामकथा आणि हनुमान कथा सांगण्याचे कार्यक्रम सुद्धा ते करतात. गावामध्ये, शहरामध्ये आणि त्यानंतर देशाबाहेर सुद्धा त्यांनी रामकथा सांगण्याचे कार्यक्रम केलेले आहेत. आणि धीरेंद्र शास्त्री यांचा 14 जुलै 2022 रोजी लंडन मधल्या संसदेमध्ये सुद्धा सन्मान झालेला आहे. त्यामुळे आपण बघतो एकीकडे ही प्रसिद्धी तर दुसरीकडे वादग्रस्त वक्तव्य, या सगळ्यामुळे ते कायमच वादाच्या भोवऱ्यात असतात. तर काही दावे हे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात असा आरोप सुद्धा त्यांच्यावरती होतो आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अनेकदा बाबांना आव्हान सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या विषयी आपण बोलूया. सुरुवातीला आपण जाऊयात अनिसचे अविनाश पाटील आपल्या सोबत आहेत. सध्या अविनाशजी, पुण्यामध्ये बागेश्वर बाबांचा हा कार्यक्रम होतोय. 3 दिवस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. अनिसने मात्र याला आक्षेप घेतलेला आहे. तुमची नेमकी भूमिका काय आहे? बरोबर आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री ज्या स्वरूपाचं वक्तव्य आतापर्यंत करत आले, त्यांच्या अनेक कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये, नंतर मुंबईत आणि आता पुण्यामध्ये त्यांचे जे कार्यक्रम होत आहेत ते आयोजित करणारे मुख्यतः राजकीय पुढारी आहेत आणि ठराविक पक्ष आणि विचारधारेचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. आणि त्या करण्यामागचा हेतू जो आहे त्यामध्ये धर्माविषयीचं नैतिक अधिष्ठान आणि धर्माविषयीच्या आधारावर वर्तन करण्याविषयीचे आग्रह, याविषयी नैतिक धर्म सांगण्याच्या ऐवजी त्यांच्याकडनं सतत काही वादग्रस्त वक्तव्य केली, ज्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी च्या कार्यक्षेत्र असणाऱ्या विदर्भामध्ये नागपूरला देखील त्यांनी या स्वरूपाचं वक्तव्य केलं, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं, चमत्काराचा दावा करणारं. आणि इथं मुंबईमध्ये असताना आणि इतर ठिकाणी तुकाराम महाराजांच्या संदर्भात देखील जी वक्तव्य केली ती अपमान करणारी आहे. संत विचाराचा जो वारसा आहे महाराष्ट्राला त्याचा अवमान करणारी आहे. म्हणून त्याबद्दल एका बाजूला आक्षेप घेतला जातोय वारकरी संप्रदायातल्या, भागवत संप्रदायातल्या, भक्ती संप्रदायातल्या लोकांकडनं. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ते जे काही चमत्काराचे दावे करतात की मनातलं ओळखतात, लोकांच्या इच्छांच्या पूर्ततेसाठी
गुरुचा आशीर्वाद घेऊन दैवी साक्षात्काराचा आभास निर्माण करून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा दावा करतात. आजारपणातनं बरं करण्यापासून तो नोकरी, व्यवसाय, उद्योगधंद्यामध्ये बरकत आणण्यापर्यंतचे अनेक मार्गदर्शन करण्याचा दावा करतात. त्यांच्यामुळे अनेकांचं कल्याण झालंय असा दावा करतात. हे सर्व तपासायला पाहिजे आणि तपासल्याशिवाय याबद्दलचे दावे करणं हे अशास्त्रीय आहे, अवैज्ञानिक आहे, बेकायदेशीर आहे. यातनं कर्मवादापेक्षा दैववाद पोचवायला मदत होते. अशा स्वरूपाचा आक्षेप आम्ही घेतले आणि हे सगळं हे भारतीय संविधानाच्या आधारावर आपला देश चालतो. त्यानुसारच्या तरतुदी, भारतीय नागरिकत्वाचं कर्तव्य असणाऱ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं मानते की महाराष्ट्रात, देशभरात जिथं कुठं अशा स्वरूपाचे बाबा महाराज आध्यात्मिक संप्रदायाच्या नावाखाली प्रवचन करतायत आणि या पद्धतीने लोकांची दिशाभूल करतायत, याच्या मागे एका बाजूला काही राजकीय हेतू आहे. सत्तेतल्या लोकांना लोकांचे प्रश्न सोडवण्याबद्दलचा जो काही आशावाद दिला पाहिजे तो द्यायला कमी पडतात आणि प्रश्न सुटले नाहीत म्हणून जो असंतोष मतापेटीतनं व्यक्त होण्याची भीती असते, त्यातनं मग लोकांची दिशाभूल करायला, लोकांच्या भावना चेतवायला, लोकांमध्ये भावनिक उन्माद निर्माण करायला अशा स्वरूपाच्या बाबाबुवांचा वापर केला जातो आणि गर्दी खेचून त्यामध्ये राजकीय मंडळी असा आभास धार्मिक उन्मादाचा तयार करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे सगळं एका बाजूला चमत्कारला विरोध, चमत्कारला आव्हान, त्याच वेळेला केल्या गेणाऱ्या दाव्यांबद्दलचं तपासणीची मागणी, प्रश्न विचारणं, तपासणं ही आज भारतीय नागरिकाचा अधिकार आहे. त्यामुळे त्या आधारे आम्ही करत असतो आणि 35 वर्षाचा आमची त्याबद्दलची एक संघटित कामाची परंपरा आहे. ठीक आहे अविनाशजी, मुद्दा लक्षात आला. आपण या सगळ्याविषयी पुनीत जोशी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूयात. पुनीतजी, एकीकडे आता आपण अविनाशजी यांचं उत्तर ऐकलेलं आहे, त्यांचं मत ऐकलेलं आहे. खरं तर या सगळ्यामध्ये धर्माला कुठेही विरोध होताना दिसत नाहीये, मात्र जी अंधश्रद्धा पसरवली जाते त्याला काहीसा विरोध दिसतोय आणि बागेश्वर बाबांच्या सगळ्या कीर्तनांमधून, प्रवचनांमधून एकूणच अंधश्रद्धा पसरवली जाते असा आरोपही होतोय. नाही, आता अविनाशजींनी त्यांचं मत मांडताना जे सांगितलं की अंधश्रद्धा पसरवली जाते किंवा चुकीचे वक्तव्य केले जातात, भारतीय जनता पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून आम्ही असो, आम्ही कुठल्याही पद्धतीच्या अंधश्रद्धेला किंवा कुठल्याही पद्धतीच्या महापुरुषांच्या संतांच्या बद्दल केलेल्या टिप्पणींना आम्ही कधीही समर्थन करत नाही. एक. दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय, हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे तो भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष शहराचे त्यांच्या ट्रस्टनी केलेला आहे आणि जसं आपण बघू शकतो की देशभरात बागेश्वर बाबांचे, बागेश्वर धामचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात, अनेक ठिकाणी लोक येतात. बरं, ते फक्त काय अंधश्रद्धा म्हणून लोक तिथं गोळा होतात का? ते रामकथा करतात, ते हनुमान कथा करतात, ते कुटुंब पद्धतींबद्दल बोलतात, ते नैतिकतेबद्दल बोलतात, ते धर्माबद्दल बोलतात, धार्मिक गोष्टींबद्दल बोलतात, आपल्या विचारांबद्दल बोलतात, युवकांच्या आचरणाबद्दल बोलतात, युवकांना व्यसनांपासून कसं मुक्त झालं पाहिजे, व्यसनांपासून कसं दूर केलं पाहिजे याविषयी ते बोलतात. अशा अनेक गोष्टी ते बोलतात. त्यांचे जे स्टेटमेंट गेल्या काळात जे चुकलेत त्याबद्दल त्यांनी काल दिलगिरी व्यक्त केली, त्याच्या आधी दिलगिरी व्यक्त केली. आणि माझं असं म्हणणं आहे की समज एखादा चित्रपट दाखवतायत तर चित्रपट ज्याला बघायचा आहे ते बघायला जातात, ज्याला नाही बघायचं त्यांनी न बघावा, असा सोपा विषय आहे. सगळ्यात महत्वाचं मला हे म्हणणं आहे की ही जी अनीस जी संस्था आहे ना, ही संस्था फक्त असे हिंदू धर्मातले जे संत महात्मे जे बोलतात ह्यांच्यावर यांचा कॅमेरा असतो. पुण्यापासून 40 किलोमीटरवर तळेगाव आहे, मावळात आहे, तिथे ख्रिश्चन मिशनरी लोक आहेत, ते रांगा लावून लोकांच्या थांबल्या असतात, तिथं लोक तिथं थांबतात आणि डोक्यावर असं काहीतरी हात मारल्यासारखं करतात, असं फुंक मारतात आणि लोकांचे आजार बरे करतात. याच्यावर कधी आणीच जात नाही. अशा अनेक मौलवी आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार करतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी बोलतात. माझं म्हणणं इतकंच आहे की ज्या अंधश्रद्धा ही जी गोष्ट आहे त्याला आम्ही समर्थन करत नाही. धर्माबद्दल जे सांगतात, युवकांना प्रेरणा देणाऱ्या ज्या गोष्टी सांगतात त्याचं आम्हाला समर्थन आहे. पुनीतजी, आता आम्ही काही वक्तव्य दाखवणार आहोत. काल जो कार्यक्रम झाला त्यावेळेला सुद्धा बागेश्वर बाबा काय म्हणाले आणि याच्या आधी सुद्धा संत तुकाराम असतील, साईबाबा असतील यांच्याविषयी ते काय बोलले हे आपण ऐकूयात आणि त्यानंतर पुन्हा तुमच्याकडे येते. यही वो पूना है जो कला संगीत के क्षेत्र में उच्चतम है, ऐसी पावन भूमि. और यही वो पूना है महाराज
जहां आलंदी जैसे पावन पवित्र स्थान पर संत श्री ज्ञानेश्वर महाराज ने अपने सूक्ष्म शरीर से समस्त जगत के कल्याण के लिए देह को भूमि में पंच तत्व में विलीन किया था। और रुकिए, यही वो भूमि है जहां देहू में संत श्री नामदेव जी महाराज का पावन पवित्र मंदिर विद्यमान है। हमारे पूर्वजों ने संविधान को स्वीकार किया है, हम भी संविधान को स्वीकार करते हैं, लेकिन उसी संविधान का 125 बार संशोधन हो चुका है माननीय। एक बार हिंदू राष्ट्र के लिए भी हो जाए तो क्या बुराई। 2 रुपया की राजनीति पर हम करोड़ों का अध्यात्म नहीं लौटाते हैं। हिंदू राष्ट्र हमें लोगों के दिलों में चाहिए पहले नंबर तो दिलों में हो जाएगा तो संशोधन संविधान में हो जाएगा। राम के राज्य में सभी रहते थे। राम राज्य की स्थापना में न मुसलमानों को भागना है न क्रिश्चियनों को भागना है, यही हमें उन्हें समझाना है। राम राज्य का मतलब सामाजिक समरसता, हिंदू राष्ट्र का मतलब सब में एकता, हिंदू राष्ट्र का मतलब कि आप हमारी राम की यात्रा पर पत्थर नहीं फेंकेंगे, हिंदू राष्ट्र का मतलब पालघर में जो संतों के साथ अत्याचार हुआ वो आप लौट करके नहीं करेंगे। किसी को भागने की जरूरत नहीं है, लेकिन हाँ, अगर आपके दिल में खोट है, आप अगर पालघर वाले वो आदमी हो, अगर आप राम की यात्रा पर पत्थर फेंकने वाले आदमी हो, तो आपकी ठटरी और गठरी दोनों बांधी जाए। संत तुकाराम महाराष्ट्र के एक ऐसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी, उन्हें रोज पीटती थी डंडे से। तो किसी ने उनको पूछा, तुम लुगाई से पिटते हो, बीवी से पिटते हो, शर्म नहीं आती? संत तुकाराम बोले, ईश्वर की कृपा है कि मुझे पीटने वाली लुगाई मिली। बोले, इसमें कृपा कौन सी हुई ईश्वर की? बोले, वाह, अगर प्रेम करने वाली लुगाई मिलती तो हम भगवान से प्रेम नहीं करते, लुगाई के ही चक्कर में पड़े रहते। पीटने वाली मिली तो वो मौका तो दे रही कि तुम मेरे चक्कर में कहां पड़ा, चल राम जी के चरणों में जा। साईं बाबा संत हो सकते हैं, फकीर हो सकते हैं, भगवान नहीं हो सकते। अब आपने कहा कि हिंदू धर्म से पूजा होती है, वैदिक धर्म से पूजा होती है, तो देखो भाई, ऐसा बोलना भी बहुत लोग इसको कंट्रोवर्सी में ले लेंगे, पर ये बोलना भी बहुत जरूरी हमें लग रहा है। देखो भाई, गीदड़ की खाल पहन कर कोई शेर नहीं बन सकता है। पुन्हा एकदा पुनीत जोशी यांच्याकडे जाऊयात। पुनीतजी, आता आपण यांची जी विधानं होती आतापर्यंतची ती ऐकलेली आहेत। नुकतंच तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात धर्माचा उल्लेख सुद्धा तुमच्या बोलण्यामधून आलेला आहे, मात्र ज्यांना आपण मानतो असे जे संत तुकाराम महाराज आहेत किंवा साईबाबा आहेत, असे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी काही ना काहीतरी विधानं केलेली आहेत आणि पुन्हा एकदा त्यांच्यावरती टीका झाली, मग त्यांना माफी मागण्याची वेळ आली। या सगळ्याला सुद्धा तुमचं समर्थन आहे का? संत तुकाराम महाराजांवर असेल, सच्चिदानंद आम्ही जे साईबाबा ज्यांना म्हणतो, साईबाबांचं म्हणजे अख्खा महाराष्ट्र नाही तर देशभरातनं भाविक आहेत, त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याला आम्ही कधीही समर्थन करू शकत नाही। आमचं समर्थन त्या गोष्टीला कधीच नाहीये। त्याची त्यांनी जाहीर माफी देखील मागितलेली आहे। परंतु तुम्ही जेव्हा त्यांनी हिंदू राष्ट्राचा विषय सांगितला तेव्हा ते काय म्हणले की मुस्लिम असो ख्रिश्चन असो, हिंदू राष्ट्र म्हणजे काय फक्त हिंदूंचं राष्ट्र असं नाहीये, ती बाबा ती भावना सगळ्यांना समजावी, हिंदुत्व कळावं, एवढाच विषय त्यांनी सांगितला। त्या गोष्टीला आमचं समर्थन आहे। पण अशा प्रकारचे जे त्यांचे स्टेटमेंट चुकलेत त्याला आम्ही कधी समर्थन करणार नाहीत। आणि मी परत सांगतोय की हा कार्यक्रम जो आहे तो एका संस्थेने घेतलेला कार्यक्रम आहे, त्याला अनेक लोक बघायला जात आहेत। ज्यांना आक्षेप आहे त्यांनी तो कार्यक्रम बघायला जाऊ नये असं माझं आव्हान आहे। अनिसच्या मंडळींना तर आव्हान आहे, तुम्ही तिथं आजूबाजूला फिरकू पण नका, बघू पण नका कार्यक्रम, कारण बघण्यात पॉइंट पण नाही। पण मला असं वाटतं की अनिसवाल्यांनी जे भोंदू बाबा जे मिशनरीजच्या नावाने जे करतात त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी। त्यांना माझं पूर्ण समर्थन असेल, माझ्याबरोबर मी कार्यकर्ते घेऊन त्यांच्याबरोबर येईल आणि ते सगळ्या अशा पद्धतीचे फुकट सल्ले देतात, खोट्या औषधं देतात, फूक मारून बरे करतात, अशांनाही दुरुस्त करणं, अशा भोंदू बाबांना पळवून लावणं देखील अनिसचं कर्तव्य आहे। आणि अनिसला माझी मागणी आहे की अनिसवाल्यांबरोबर मी स्वतः तिथे येईल आणि या सगळ्या लोकांना पळवून लावण्यात आपण तिथे काम करू। आपण अविनाश यांचं उत्तर घेऊयात। अविनाशजी, आता जसं पुनीतजी म्हणाले की तुम्ही त्यांचे जे काही कार्यक्रम होणार आहेत त्याच्या आजूबाजूला सुद्धा अनिसने फिरकू नये असं त्यांनी म्हटलंय। नाही, हे आम्ही धमकी समजायची का सूचना समजायची हा प्रश्न आहे। आणि फिरकू नये म्हणजे त्यांना ते पटत नाही म्हणून फिरकू नये म्हणतोय मी। परत आता तुम्ही म्हणाल की अनिसवाल्यांना धमकी दिली, अजिबात नाही। अनिसवाल्यांना ते पटत नाहीये म्हणून अनिसवाल्यांनी अप्रत्यक्षपणे असं सुचवण्याचा कार्यक्रम तुम्ही सतत करत असता, कारण बहुसंख्येच्या आणि लोक उन्मादाच्या नावाखाली या स्वरूपाचं धमकावण्याचे कार्यक्रम आपण देखील आणि अनेक तुम्ही प्रायोजित केलेले बाबा
हे अहो, आम्ही नेहमीच नाही करत धमकवतो. असतात. तुम्हाला कशाला आम्ही काल धमकवतो? देखील काय पत्रकार संबंध? परिषदेमध्ये या तुम्ही स्वरूपाची आव्हान केलं भाषा, लोकांना, आम्ही नाही केलं काही. आम्ही अनिसवाल्यांना तुम्ही म्हणले बागेश्वर बाबांचा नाही, गुरुजी, आपण त्यांचं उत्तर घेऊया. मी पुन्हा तुमच्याकडे येते. आव्हान देण्याची चर्चा करण्याविषयी तुम्ही समाजामध्ये किंवा तुम्ही वातावरण खराब करायचं काम अनिसवाले करतात, आम्ही नाही करत. त्यावेळेला हे त्यांनी असंच म्हटलंय की माझ्या दरबारात या, असं एका बाजूला त्यांनी सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सांगायचं की तुम्ही फिरकू पण नका. म्हणजे हे जे काही आहे की या भानगडे आमच्या भानगडीत पडू नका, आम्हाला विरोध करायच्या भानगडीत पडू नका. मी तुम्हाला पटत असेल तर तुम्ही जाऊ, त्यांनी तुम्हाला बोलवलं असेल तर तुम्ही जावा, त्यांना प्रश्न विचारा तुमचं जे काय. आणि त्यांनी तर काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की ज्यांना काही या विषयात आक्षेप असेल समोर या, आपण समोर बोलून दूर करू. बागुलुबा उभा करायचा ही पद्धत पहिल्यापासून आपली विचारधारेची प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना आणि नेत्यांची राहिलेली आहे. त्यामुळे आपले प्रश्न सोडवायच्या ऐवजी दुसऱ्याचं सांगण्याच्या पेक्षा माझं मत आहे की ज्या लोक तुमचे आयोजित करतायत हे सगळे आयोजन, बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचं असेल किंवा सिहोरच्या मध्य प्रदेशच्या हे प्रदीप मिश्रांचं, हे गेल्या 2-5 वर्षातच ते कसे काय उदय आले आणि त्यांना एवढं मागणी वाढली, तर हे निश्चितपणे सुनियोजित षडयंत्र आहे. लोकांचं धार्मिक उन्माद आणि लोकांची दिशाभूल करण्याचं, आणि त्या मागे निश्चितपणे राजकीय विचाराचं काम, संघटना पक्षांचं नेत्यांचं काम आहे. म्हणून आम्ही हा आक्षेप घेतो की एका बाजूला संविधानाच्या आधारावर मिळालेल्या सोयी सुविधा आणि अधिकारांचा वापर करून सत्ता मिळवायची आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला काही लोकांच्या हस्तकांच्या माध्यमातून आपण हिंदू राष्ट्राची भाषा करायची. हा राष्ट्रद्रोह आहे. हा एका अर्थाने या देशाच्या संविधानिक अधिकारांच्या विषयीची प्रतारणा आहे आणि हे देखील सांगायला पाहिजे मला वाटतं. अविनाशजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. मात्र आतापर्यंत बागेश्वर बाबांनी कोणकोणते वादग्रस्त दावे केलेले आहेत ते सुद्धा आपण एकदा बघूयात. बागेश्वर बाबांनी जे अनेक दावे केले ते वादग्रस्त ठरलेले आहेत. बागेश्वर बाबांच्या दाव्यांवरती अनिसनं वारंवार आक्षेप घेतलेला दिसतोय. यामधले कोणकोणते दावे ते आपण बघतोय. अपरिचित व्यक्तींच्या भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी अचूकपणे कागदावरती लिहून दाखवणं, लोकांच्या मनात काय सुरू आहे ते ओळखणं, तर बागेश्वर बाबा थेट रावणासोबत फोनच्या माध्यमातून बोलले असाही दावा होतोय. बाबा कोणतेही आजार बरे करतात हे दावे आपण बघतोय बाबांचे. तर बाबा भूतप्रेत सुद्धा पळवून लावतात आणि लिंबाच्या माध्यमातून समाधान प्राप्त करून देतात. त्यासोबतच बागेश्वर बाबा हे ईश्वराचे दूत आहेत असाही दावा केला जातो. आणि या सगळ्याबद्दल आता अनिसने सुद्धा आरोप केलेले आहेत आणि आव्हान सुद्धा दिलंय, तेही बघूयात. तर अनिसचे आरोप काय आहेत आणि आव्हान काय ते सुद्धा बघूयात. बागेश्वर बाबा हे भारतीय राज्यघटनेच्या तत्वाशी विसंगत असे अशास्त्रीय दावे आणि भाष्य करतायत असं अनिस म्हणताय. सोबतच घटनेच्या तत्वाच्या विरोधी दावे आणि भाष्य करणाऱ्या बाबांवरती शासनाने जादूटोणा विरोधी कायदा आणि त्यासोबतच ड्रग्ज अँड मॅजिक ऍक्ट आणि तत्सम कायद्याच्या नुसार कारवाई करावी. संतांच्या संबंधी बागेश्वर बाबांचे जे काही वक्तव्य होती, बदनामीकारक किंवा अब्रू नुकसानकारक वक्तव्य होती, या सगळ्यावरती सुद्धा भारतीय दंड संहिता आणि तशाच तत्सम कायद्याच्या नुसार कारवाई व्हावी. तर बाबांच्या अशास्त्रीय दाव्यांची उकल केली जावी आणि शास्त्रीय विचारधारा समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न व्हावे. तर या दाव्यांच्या विरोधामध्ये अनिसच्या मार्फत शास्त्रीय माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनामधून प्रसार सुरू ठेवणं हे काम सुरू आहे. याला शासनाने आणि शासन व्यवस्थेने पाठबळ द्यावं अशी त्यांची मागणी आहे. तर बागेश्वर बाबा करत असलेले दावे सिद्ध करण्याचं आव्हान आता अनिसने दिलेलं आहे. तर राज्यामध्ये सोयीच्या ठिकाणी नियंत्रित परिस्थितीमध्ये दावे सिद्ध करण्याची प्रक्रिया पार पाडावी असंही अनिस म्हणते आहे. आणि जर बाबांचे हे दावे सिद्ध झाले तर 21 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल असं अनिसनं म्हटलंय. सोबतच अशास्त्रीय, अवैज्ञानिक, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी वक्तव्य ही बाबांकडून घडू नयेत आणि यासाठी बाबा आणि कार्यक्रमांच्या संयोजकांना शासनानं त्या पद्धतीची सक्त ताकीद द्यावी. प्रचलित कायद्यांच्या विसंगत विधानं, भाष्य, वक्तव्य, इशारे किंवा कृत्य घडलं तर या बाबांवरती गुन्हा दाखल केला जावा.
आणि याविषयी बोलूयात पुन्हा एकदा. पुनीत आपल्या सोबत आहेत, पुनीत जोशी. पुनीतजी, आता आपण हे दावे वगैरे बघितलेले आहेत आणि याला अनिसनं आव्हान सुद्धा दिलंय. जे जे काही दावे केले जातात त्याकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? नाही, मी सुरुवातीला पण सांगितलं की ज्या अंधश्रद्धाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्याला समर्थन आमचं नाही. एक. दुसरं, संविधानाने सगळ्यांना अधिकार दिला आहे, अनिसच्या ह्यांना पण अधिकार दिला आहे. त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करावी, त्या पद्धतीने मागणी करावी, त्या पद्धतीनं कोर्टात जावं. आणि ते म्हणतायत, आणि बागेश्वर बाबा जे आहेत ते काल आले, त्यांनी असंही सांगितलं की बाबा ज्यांना आक्षेप आहे त्यांना 1 to 1 आपण तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडू, बोलू, त्याच्याबद्दल चर्चा करू. आता जेव्हा बागेश्वर बाबा म्हणतायत की आम्ही बोलायला तयार आहोत, अनिसवाले म्हणतात की आम्हाला त्यांना समोरासमोर खरं खोटं करायचंय, दोघांनी बघावं काय करायचंय काय नाही ते. तर आपण काय, आम्ही काय म्हणणार आहे? जसं बागेश्वर बाबा म्हणतात की मी बोलायला तयार आहे, समोर या, तुमचे सगळे प्रश्न मी प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहेत. अनिस पण म्हणते की आपण कुठेतरी जे काय आहेत ते आमचे दावे ते जाहीर करावेत. ते तयार आहेत, हे तयार आहेत. आमची गरज काय? माझं म्हणणं आहे की हा जो कार्यक्रम पुणे शहरात आयोजित केलेला आहे तो रामकथा आहे, हनुमान कथा आहे, रामायणातल्या गोष्टी आहेत, हनुमानाचं शौर्य आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्याची कथा, त्याला आम्ही तसं बघतो. आता अनिसचा जो आक्षेप आहे तो अनिसनी तो आक्षेप जो आहे तो कायदेशीर जे काय असेल ते अनिसनी प्रक्रिया पूर्ण करावीत. आमचं काही म्हणणं नाही त्याच्यावर. ठीक आहे. अविनाश पाटील आहेत पण अनिसनी बागेश्वर बाबांसारखं, मी मगाशी सांगितलं, बागेश्वर बाबांबरोबर जे भोंदू बाबा जे सगळे असतात ना मिशनरी लोक आणि जे मौलवी असतात ना त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे. मला जे म्हणायचं ते पण ऐकून मला धन्यवाद, मी पुढारीचं मानतो. त्या निमित्ताने अनिसवाल्यांची मला संपर्क. आपण अविनाश यांना बोलायला देऊयात. अविनाशजी, आता जे आव्हान दिलेलं आहे अनिसनं ते आता बागेश्वर बाबा स्वीकारणार असल्याचं बोललं जात आहे. अनिसचं पुढचं पाऊल काय असेल? अनिस त्यांच्या इथे जाऊन या सगळ्या विषयी काही बोलणार आहे का, किंवा हे जे आव्हान दिलेलं आहे त्याविषयी काही केलं जाणार आहे का? होय. धीरेंद्र शास्त्रींनी जे काही पत्रकार परिषद सांगितलं की माझ्या दरबारात या आणि बोला, आम्ही म्हटलंय की तुमच्याही दरबारात नको आणि आमच्या ऑफिसला नको, आपण जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने त्रयस्थपणे तज्ज्ञ समितीच्या समोर याबद्दलच्या नियंत्रित परिस्थितीमध्ये याविषयीचं वादविवाद घेऊया, पत्रकार मंडळींना उपस्थित ठेवूया आणि त्यामध्ये आपण समोरासमोर बोलूया. त्याबद्दल त्यांची तयारी असेल तर आम्ही याबद्दल जिल्हा प्रशासनाला विनंती करतो. कारण जिल्हा प्रशासन असो, राज्य सरकार असो, सत्ताधारी पक्ष आणि राजकीय नेते असो, यांनी यामध्ये बघ्याची भूमिका न घेता बरोबर भारतीय संविधानाच्या आधारावर त्यांची जी जबाबदारी आहे, संविधानिक कर्तव्य आहे, त्यानुसार या स्वरूपाच्या गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन कार्यवाही करणं आवश्यक आहे. नाहीतर पुढच्या पिढ्या त्यांना माफ करणार नाही, हे आम्ही या निमित्ताने सांगू इच्छितो. अगदी तुमच्या दोघांचेही मुद्दे लक्षात आले. तुम्ही दोघांनी सुद्धा वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद. त्यामुळे श्रद्धा हा खरं तर भावनिक विषय आहे, प्रत्येकासाठीच तो असतो. त्यामुळे पुढारी न्यूज श्रद्धेचा कायमच सन्मान करतं. पण त्याच वेळेला महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला छेद देणारं जर काहीही असलं तर त्याबद्दल वेगळी भूमिका सुद्धा पुढारी न्यूजवरती दाखवली जाणार आहे. संत तुकारामांच्या शब्दामध्ये सांगायचं तर तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणे ठकावे हे जन तैसे न हो. म्हणजेच कोणीही यावं आणि फसवावं इतके काही आम्ही मूर्ख बावळट नाही आहोत. आम्हाला सत्य काय आहे असत्य काय आहे ते कळतंय. त्यामुळे या सगळ्याकडे ढळढळीत नजरेनं बघूयात आणि विचार करूयात. त्यानंतर आजच्या पुढारी फोकसमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज. देहू में संत श्री नामदेव जी महाराज का पावन पवित्र मंदिर विद्यमान है.